तर काहीच आत्ता वाजल्यात 1:30. अर्धा तास पहिला आहे काय हे संपलेलं गाणं म्हणायचं कार्यक्रम. आम्हाला झालं बोर म्हणून आम्ही गेलो बाहेर थोडं फिरायला. परत आलो तर बघते काय रे याने पिक्चरच सुरू केला. थिएटरच बनवलाय OAT ओपन एअर थिएटर. मध्ये शेपुटी इकडं लोक पुढं पिक्चर इकडं मी येऊ. कसं आहे वातावरण. प्रीतम आपले पोरं कुठे गेले? आपले पोरं मी तेच शोधतोय सध्या. आपण त्यांना एकदा फॉल घेऊन बघू. तोपर्यंत तू जरा वाईफ दाखव सगळ्यांना. हा वाईट तर चालू. हे भेटलं एक कार्ट भेटलं. हे कुठे होता? कोण कोण आहे अजून? हे उठले दोघं तिघं उठले. कुणाचं घातलं रे? भारी आहे ना? कसं आउटफिट? उद्या आपण 4:30-5 चला काय आता आम्ही जातोय टेंटला झोपायला. झोप आलीत भरपूर. 1:30 वाजल्यात. हे आमची टेंटिंग. तर काय आता आम्ही निघत होतो तर विचार केला एकदा शेवटचं बीचचं दर्शन घेऊ आणि निघू. मच्छर. हे रेवदंडा फोर्ट. कॅमल बघू शकता तुम्ही. काहीच कॅमल. हे असं बीच आहे अलिबागचं. एकदम अथांग समंदर. आता आम्ही चालू चलत बीचवर लास्टचं. कारण आम्ही इथून डायरेक्ट आता निघणार आहे चाकणला. हो आपण आता आहे ना जरा जेवण खावण्याचं बघूया. ते अर्धा किल्ला पडलेला आहे काहीच. इथं जर कोण बसला असतं तर चिरडलं असतं. त्याच्यामुळे आम्ही किल्ल्यापाशी नाही थांबत. बरोबर. किल्ल्याच्या आतमध्ये झोपतो. हां किल्ल्याच्या आतमध्ये झोपतो आपण. हां आपलं फोर्ट कॅम्पिंग होतं ना रे. फोर्ट कॅम्पिंग. बघ क्रिकेट पण नाही खेळलं एवढं असून आपल्या. हा बघा क्रिकेट पण नाही खेळलो आणि बीचवर पण नाही. पाण्यात पण नाही शिरलो कारण पाणी घाण आहे. फेस बीस येतो पाण्यातून. त्याच्यामुळे ना बघ पाणी किती मागे गेलं. आणि आम्ही पाण्यात पण नाही गेलो. पाणी किती मागे गेलं बघ. हा ना. चल इथूनच. लोक आम्हाला लय हसते ना आमच्यावर. समुद्रात आलोय आणि आम्ही पाण्यातच नाही गेलो. किती येडे आपण. तेच ना. एवढं लांबून आलोय आपण. पाण्याला शिवलं पण नाही रे. नाही मी शिवलं. हा थोडंफारच पण भिजलो नाही ना. नाही भिजायला महत्व आहे. ते आहे तुझं म्हणणं बरोबर. चल इथं. पण पाणी घाण आहे. आता काय करायचं आपल्याला. इन्फेक्शन व्हायला बसलं. इन्फेक्शन झालेत ना मग प्रॉब्लेम होती ना आपल्याला. माहिती आहे ना कुठं किडे असतात. किड नाही. तू तर हे गेलत ना बघायला सकाळी पाणी. तर कचरा पण येत होता पाण्यातून बाहेर. कचरा म्हणजे असं प्लास्टिक भेटत होतं मला त्याच्यामध्ये. पण मी शिंपळे गोळा केलेत माहिती का तुला. त्याच्यामुळे आम्ही कॅन्सलच केलं जाणं. बरोबर. ते शिंपळे गोळा केले. हे राईड्स पण नाही खेळलो आम्ही. पाणी माग गेलो. सकाळी इथवर होतं. आवरी आता निघालोय आम्ही बीचला. बसलेलो म्हणजे थोडाफार फोटो काढले बीचवर. आता निघालो गाडीकडं जायचं आता. आपण यायला लागले लगेच. शब्द बोलतील लय अपशब्द बोलतील. कानातून रक्त येईन डायरेक्ट. एवढा अपशब्द बोलतील. पुढच्या वेळेस ट्रिपला येऊ वाटणार नाही एवढा अपशब्द बोलतील. त्याच्यामुळे ना चुपचाप निघाला. बोलायचं ते पण बघणार आहे आपले व्हिडिओ. किती आहे स्पीड? 110. गाडी थांबलीत कारण आमच्यातलं एक जर म्हणलं पायनॅपल खायचं तर सगळे उतरली.
आता खायचं उतरणार नाही सगळे बाळा गाडीत आणायचं इथं आणायचं जा सरका. ए मला पण उतरू दे रे काय ब्लॉगरचा हा ए उतर पटकन मला शीट पुढे घ्यायचं पायनॅपल कमी पण पायनॅपलचे फायदे असतात फायदे सांग असतात ना 6 मार्काला क्वेश्चन 6 मार्काला क्वेश्चन ना पायनॅपल इज गुड फॉर हेल्थ पायनॅपल इज गुड झालं बस झालं भेटले 6 मार्क बस 6 मार्क आपल्याला कुठं 6 पैकी 6 आहे पास व्हायचं आपल्याला गाईज पायनॅपल घ्यायला चालू आता पायनॅपल बघा गाईज हे चांगले कलर पण थोडा रेडिश आहे एवढे नाही आहे किंमत ठेवायला घेतले आम्ही ठीक आहे घ्या कापून आपल्या पायनॅपलची ऑपरेशनची वारी आली आता एक मिनिट मीठ का टेस्ट अरे मी पण ट्राय करतो आधा घंटा लग जाएगा राज भारी आहे भारी आहे 160 180 राज 40 रुपये वाचवले रे बस काय 180 होतं 140 ला घेतलं हा तू तर अजून स्वाद आला म्हणून तू तर मला म्हणून स्वाद आला थांब मी पण खाऊन बघतो हा डबल झालं स्वाद डबल डबल ते पायनॅपलचं पाणी गाळालंय मीठ टाकल्यामुळं पाणी सोडतं पायनॅपल आणि तेच पितोय झिरो वेस्ट पॉलिसी झिरो वेस्ट पैसे वाया नाही आले भाई मीठ दे दुसरं पाणी पण पिऊन टाकलं भाऊ कोणाचं पाणी पिले तू आजपर्यंत मुंबईच्या दिशेला आलो आम्ही अरे इकडे मुंबई आहे नाही आता वापस युटर्न घेतोय 20 किलोमीटर नंतर हा? रोड ट्रिप केले 20 किलोमीटर असतं 20 किलोमीटर युटर्न मारायला आलोय आम्ही सागर जायचं का मुंबईला जायला काय नाही ते सागरचे पप्पा ऍडमिट आहे त्यांचा डिस्चार्ज आहे त्याच्यामुळे त्याला घाई आहे नाही तर मुंबईला गेलोच असतो मुंबईला आहे काय समुद्रात आहे दुसरं काय अटल सेतू आहे मरीन ड्राईव्ह लावडा अटल सेतू जवळ आहे काय काय नाही भाई आपल्याला मुंबई पण जवळ नव्हतं तसं तर आपण आलो ना शिट मुंबई दर्शन राहून गेलं 2 लिटरचं पेट्रोल भरतोय गाईज पेट्रोल आहे का रे ते डिझेल आहे याडा
डिझेलच आपल्या याच्याकडं मिस्टेक झाली जरा ब्लॉगरकडं. तर गाईज आता आम्ही डिझेल वतलं, पेट्रोल पंपावर थांबलोय. म्हणलं थोडं मुतून बितून घ्यावं, परत कसं गाडी थांबणार नाही आता, डायरेक्ट काकांना थांबेल. त्याच्यामुळं घेतलं उतरून. आता आम्ही कामशेतमध्ये आहे, लोणावळ्याच्या इकडं कामशेत. जेंट्स शौचालय आतमध्ये कॅमेरा नेऊ शकत नाही गाईज, सॉरी. तर गाईज निघालोय आम्ही परत मुतून निघालोय परत चाकणला. व्ह्यू बघा गाईज. गाईज जीपची ऍडव्हर्टाइजमेंट बघा कसली आहे खतरनाक. जीप जीप जिप 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 जिप. मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. मेरा देश एक दिन बदलेगा, इससे अच्छा एडवर्टाइज करेगा.